आणि आता जळगावमधून एक सविस्तर बातमी। जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगाव या ठिकाणी अनेक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार होतात। गंभीर बाब म्हणजे यामुळे अनेकांचे मृत्यू देखील झाल्याचा दावा इथल्या ग्रामस्थांनी केला। पाहूया। ही दृश्य आहेत जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील चौगाव या गावातली। या गावात पाण्याचा दोष असल्याने अनेक ग्रामस्थांची किडनी निकामी होत असल्याचं निदान झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर यामुळे अनेकांना जीवही गमवावा लागत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या महिलेच्या डोळ्यातील आसवं थांबता थांबत नाहीयेत, यामागचं कारणही तसंच आहे। त्यांचे पती अशोक भावसिंग राजपूत हे शेतकरी होते। 2018 मध्ये अचानक त्यांची प्रकृती बिघडली। खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले असता डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं सांगितलं आणि काही दिवसातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। विशेष म्हणजे अशोक यांच्या भावालाही काही दिवसांपूर्वीच किडनीच्या आजारानं जीव गमवावा लागला होता। वडिलांचं मेन प्रॉब्लेम असा होता की किडन्या फेल झाल्या होत्या। त्यानंतर आम्ही अचानक शॉक झालो की आमच्या फॅमिलीत पण पहिले दुसरीकडे झालंय असं डॉक्टर सांगायचे की बुवा तुमच्या गावाचं पाणी खराब आहे असं आहे। चौगाव गावातील उपसरपंच संतोष पाटील यांना सुद्धा किडनीचा आजार झाला। काही महिन्यांपूर्वीच ते मुंबईतून गावाकडे परतले। त्यांना किडनी स्टोनचा त्रास जाणवू लागला। त्यानंतर त्यांचं 2दा ऑपरेशनही झालं। घरात पाण्यासाठी फिल्टर बसवून घेतला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, कारण त्यांची आई, मुलगा तसंच मुलीला सुद्धा किडनीचा विकार जडला होता। ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हे सगळं पाण्यामुळे झालं। पाणी तुमच्याकडचं खूप खराब दिसतंय, क्षारयुक्त पाणी आहे, त्याच्यामुळे हा तुला किडनी स्टोन झालेला असावा। त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीलाही पोटदुखीचा त्रास झाला, तेही चेक केलं गेलं। त्याच्यामध्येही आढळलं की 3 mm 4 mmचे स्टोन झालेले आहेत। एका पाठोपाठ एक गावातील अनेक ग्रामस्थांना किडनीचा आजार जडतोय। अनेकांचा या आजारानं मृत्यू देखील झालाय। एकीकडे ग्रामपंचायतीनं या गंभीर घटनेची कुठलीही माहिती प्रशासनाला कळवली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर दुसरीकडे या किडनीच्या आजारावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी, तसंच मूळ कारणांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।